तर या वन कम्प्लीट रिव्होल्यूशनमध्ये या व्हीलवरचा प्रत्येक पॉईंट त्या व्हीलसोबत मूव्ह होणार आहे. तर एक पॉईंट आपण कन्सिडर केला त्यातला कुठलाही, आणि त्या पॉईंटचा जर आपण पाथ लोकेट केला, कुठला पाथ, ज्यावेळेस हा जो व्हील आहे हा व्हील रोटेट होतो आहे वन रिव्होल्यूशनसाठी, तर एक पॉईंट त्याच्यावरचा कसा कोणत्या पाथमध्ये मूव्ह होईल आहे, तो पाथ म्हणजे सायक्लॉईड. ओके. ओके. सायक्लॉईडमध्ये सायकल आहे, सायकल म्हणजे व्हील आहे, म्हणजे सर्कल आहे. त्या सर्कलवरचा एक पॉईंट एक रिव्होल्यूशनमध्ये कसा मूव्ह होईल आहे, कोणत्या पाथमध्ये मूव्ह होईल आहे, तो पाथ म्हणजे सायक्लॉईड. ओके. तर आता स्टेटमेंट बघा कसं आहे ते. ड्रॉ ए सायक्लॉईड फॉर ए पॉईंट ॲट द बेस ऑफ द सर्कल हॅव्हिंग डायमीटर ऑफ 40 mm फॉर वन रिव्होल्यूशन. ओके. एका रिव्होल्यूशनसाठी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर इथे गिव्हन डेटा मी ऑलरेडी लिहिलेला आहे. डायमीटर इज 40. सर्कम्फरन्स आपल्याला घ्यावं लागेल त्याचं. ओके. कारण का, तर ज्यावेळेस आपण हा पाथ बघतो आहे, वन रिव्होल्यूशनचं डिस्टन्स म्हणजे सर्कम्फरन्स, म्हणजे समजा या पॉईंटपासून स्टार्ट झालं आणि इथे एंड झालेलं आहे. सो दिस इज नथिंग बट दी डिस्टन्स विच इज इक्वल टू दी सर्कम्फरन्स. ओके. त्याच्यामुळे आपण इथे सर्कम्फरन्स कॅल्क्युलेट केलं, पाय इंटू डी. सो पाय इंटू 40 विच इज इक्वल टू 125.6 mm. ओके. तर प्रॉब्लेम स्टार्ट कुठनं होईल आहे, तर प्रॉब्लेम स्टार्ट होईल आहे विथ दी ड्रॉइंग ऑफ दी सर्कल. सर्कल ड्रॉ करायचं आहे आणि मग आपण पुढचं सगळं जे आहे ते करूयात. ओके. सो वी विल ड्रॉ दी सर्कल फर्स्ट. डायमीटर किती आहे, 40 mm आहे. सेंटर लाईन ड्रॉ करायची. जर आपण ही जी मार्किंग आहे, ही मार्किंग आपण ह्या लाईनला मॅच केली, ते रोलर स्केलची जी एज आहे ती ऑटोमॅटिकली 90 डिग्रीला अलाइन होऊन जाते. ओके. तर अँड विच इज फेअरली ॲक्युरेट. तर डायरेक्टली आपण ही अलाइन केली मार्किंग, आणि नेक्स्ट जी आहे ती एज 90 डिग्रीवर आलेली आहे. सो दिस इज दी व्हर्टिकल सेंटर लाईन. दोन्हीच्या इंटरसेक्शनला सेंटर मार्क करा. दिस इज सी, पॉईंट सी. आता कंपासमध्ये डिस्टन्स घ्यायचा आहे 20 mm. डायमीटर आहे 40, सो रेडियस वुड बी 20. हे सगळं कन्स्ट्रक्शन आहे त्याच्यामुळे हे फेंट असेल. जो मेन कर्व आहे तो आपल्याला डार्क करायचा आहे. ओके. आता या सर्कल आपल्याला 8 इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड करायचं आहे. 8 पार्ट्स म्हणजे 45 डिग्रीचं डिव्हिजन. सर एक डाऊट होता, ह्याला आपल्याला हे यूज करायचंय का, हे कर्व? फ्रेंच कर्व यूज करायचा आहे. बरोबर. ओके सर. इंजिनिअरिंग कर्वचे जेवढे काही न्यूमरिकल आहेत त्या सगळ्यामध्ये आपल्याला फ्रेंच कर्व यूज करायचा आहे. आता तुम्ही म्हणाल की मी 2च पॉईंट घेतले आणि 45 डिग्रीला किंवा 8 पार्ट्समध्ये कसं केलेलं आहे, तर त्याच्या मागचं लॉजिक असं आहे की हा पॉईंट जो आहे 45चा, इथे जो मी एकदम जरा स्मॉल घेतलेला आहे तो पॉईंट, आणि हे सेंटरमधनं जर पास होणारी आपण लाईन ड्रॉ केली तर ती ऑटोमॅटिकली 45ची होते. आता सेंटरमधनं पास करायचं म्हणजे काय करायचं आहे, तर आपण इथे प्रोटेक्टर ठेवलं आहे. प्रोटेक्टर ठेवल्यानंतर तिथे एक छोटासा असा एक होल तयार होतं. त्या होलमधनं पेन्सिल न्यायची, म्हणजे आपण परफेक्टली सेंटरमधनं नेतो आहे. म्हणजे हा जो 45चा पॉईंट आहे तो, आणि ह्या सर्कलचं सेंटर जिथे पेन्सिल थोडीशी अडते अशी, ओके, तिथनं पेन्सिल गेली म्हणजे समजायचं की ती परफेक्टली सेंटरमधनं चाललेली आहे, आणि तिथनं हे पॉईंट गेला म्हणजे तो ऑटोमॅटिकली एक्झॅक्टली 45वर जो आहे तो आपल्याला मिळतो. ओके. तर याचं नेमिंग करू आपण. ह्याला नेमिंग करताना क्लॉकवाईज मी ओरिएंटेशन यूज करतो आहे, तुम्ही पण तेच करा. 1 2
3 4 5 6 7 आणि 8. आता प्रॉब्लेममध्ये काय म्हटलेलं आहे, ड्रॉ ए सायक्लॉइड फॉर ए पॉईंट ॲट दी बेस ऑफ दी सर्कल. सर्कलचा जो बेस आहे, कुठे आहे बेस, इथे आहे. म्हणजे आपल्याला पॉईंट नंबर 8चा जो पाथ आहे तो ट्रेस करायचा आहे. ओके, आता सरकमफरन्स किती आहे, सरकमफरन्स आहे 125.66. ओके, तर पॉईंट 8पासनं जो पॉईंट आपण मूव्ह करतो आहे त्या पॉईंटपासनं 125.6 एवढा डिस्टन्स आपल्याला घ्यायचं आहे. आता 125.6 हे मुश्किल आहे, तर 126 घेतलं तरी चालेल. 1 mm जो एरर आहे तेवढा आपण ॲडजस्ट करू शकतो. सो टेक द डिस्टन्स ऑफ 126 mm. इथं पॉईंट आला येतो. ओके, दिस इज द एंड ऑफ द सर्कमफरन्स. इथे एक वर्टिकल लाईन ड्रॉ करा, अप्रॉक्सिमेटली इक्वल टू द डायमीटर ऑफ द सर्कल. ठीक आहे, फेंट लाईन ड्रॉ केलेली आहे. सो आता हे टोटल आपण 8 पार्ट्समध्ये डिवाईड केलं आहे आणि ह्या पॉईंटपासून सर्कमफरन्सचा डिस्टन्स जे आहे ते घेतलेलं आहे. ओके, आता हा जो टोटल डिस्टन्स आहे 125.6 और 126, याला 8 इक्वल पार्ट्समध्ये डिवाईड करायचं आहे आपल्याला. का 8 पार्ट्समध्ये करायचं आहे, कारण जेवढ्या पार्टमध्ये आपण सर्कल डिवाईड केलेलं आहे, सर्कमफरन्सची लेंथ पण तितकंच इक्वल पार्ट्समध्ये डिवाईड करायची आहे. सो आता इथे डिस्टन्स आहे 126. सो 126 डिवायडेड बाय 8 विच वुड कम आउट टू बी 15.75. याचा अर्थ नेक्स्ट काय आहे की याच्यावरचं जे डिव्हिजन आहे, each division would be equal to 15.75 mm. ओके, आता 15.75 mm हे स्केलमध्ये घेणं पॉसिबल आहे का, ॲक्युरेटली नाही पॉसिबल आहे. मग याला आपण काय मेथड यूज करतो ती लक्षात घ्या. ज्या पॉईंटपासून आपल्याला 8 इक्वल पार्ट करायचे आहेत त्या पॉईंटपासून एक शॉर्टर अँगलवर एक लाईन ड्रॉ करायची. अँगल कितीही घ्या है ना, पण शॉर्ट असला पाहिजे, म्हणजे खूप जास्त मोठा नको, आणि इट मस्ट बी लेस दॅन 90 डिग्रीज. ओके, तर जनरली 20 किंवा 30 डिग्रीचा अँगल जो आहे तो सफिशियंट आहे. तर मी ही लाईन ड्रॉ केली. आता ह्या लाईनला तितक्याच इक्वल पार्टमध्ये डिवाईड करायचं आहे जेवढ्या इक्वल पार्टमध्ये आपल्याला ही लाईन, स्ट्रेट लाईन जी आहे हॉरिझॉन्टल, तिला डिवाईड करायचं आहे. तर कंपॉस घ्यायचं आहे. कंपॉसमध्ये रँडम डिस्टन्स घ्यायचं आहे, मेजर करायचं नाही, कुठलंही रँडम डिस्टन्स घ्यायचं आहे आणि पॉईंट नंबर 8वर ठेवून ही लाईन 8 पार्ट्समध्ये डिवाईड करायची. सिक्स 7 आणि 8. ओके, झाले. हा 8 पार्टमध्ये डिवाईड केला. आता काय करायचं नेक्स्ट, हा जो 8th पार्ट आहे तो आणि या लाईनचा जो एंड पॉईंट आहे तो जॉईन करायचा आहे. फेंट लाईनने जॉईन करा. ओके, आता नेक्स्ट काय करायचं आहे, या लाईनला पॅरलल रोलर स्केल करायची आणि प्रत्येक पॉईंटमधनं यालाच पॅरलल जी आहे ती लाईन आपण ड्रॉ करू येतो. या डिव्हिजनपासनं आपल्या हॉरिझॉन्टल लाईनपर्यंत पॅरलल लाईन्स ड्रॉ करा. थोडी माझी रोलर जी आहे त्याचं मुवमेंट जरा स्विफ्ट नाही आहे, त्याच्यामुळे
मला ते सारखं पॅरलिझम चेक करावं लागतं. ओके, याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट काय आहे, तर लास्ट पॉईंट ह्या लाईनचा आणि ज्या लाईनचे पार्ट आपल्याला करायचे आहेत त्या लाईनचा लास्ट पॉईंट हे कनेक्ट करायचं आणि याच लाईनला पॅरलल ठेवत बाकी सगळ्या पॉईंट्समधनं पॅरलल लाईन्स ज्या आहेत त्या ड्रॉ करायच्या आहेत. त्या जिथे ह्या लाईनला टच करतील आहेत किंवा इंटरसेक्ट करतील आहेत ते झाले आपले इक्विडिस्टंट पॉईंट. ओके, सो वी विल नेम द पॉईंट ॲज दिस इज 1 डॅश, 2 डॅश, 2 डॅश, 3 डॅश, 4, 5, 6, 7 अँड दिस इज 8. झाले 8 पार्ट्समध्ये. आता आपण याला इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड केलेलं आहे. ओके, आता काय करायचं आहे, ह्या प्रत्येक पॉईंटमधनं एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायची आहे. कुठपर्यंत, या सेंटर लाईनपर्यंत. ओके, तर आपण ही सेंटर लाईन आधी पॅरलल आहे का ही चेक करू. थोडंसं जरा ती मिस अलाईन झाली. ओके, आता ही जी व्हर्टिकल सेंटर लाईन आपण घेतली आहे हिला मी रोलर मॅच केली पॅरलली. 1 डॅशमधनं व्हर्टिकल लाईन गेली सेंटर लाईनपर्यंत. 2 डॅश, 3 डॅश, 'ओके, आता इथे जिथे पॉईंट फॉर्म झाले आहेत त्याला नाव द्यायचं आहे. दिस इज C1, C2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. आपण 8 सेंटर्स फॉर्म केलेत. म्हणजे काय होतं आहे, हे व्हील जेव्हा एक एक रोटेशनने पुढे जाईल आहे तेव्हा हे जे सेंटर आहे C हे या पोझिशनला येत जाईल आहे. म्हणजे 8 पार्टपैकी एक पार्ट मूव्ह झाला तर हे C जो आहे तो C1वर आला. नेक्स्ट सेकंड पार्ट मूव्ह झाला तर हा आता सेंटर C2वर शिफ्ट झाला आहे. नेक्स्ट मुवमेंट होईल तर 45 डिग्रीची जी मुवमेंट होईल आहे त्याच्याने इथे होईल आहे. सो लाईकवाईज आपण त्याला काय केलेलं आहे, हे सगळे सेंटर जे आहेत हे फॉर्म केलेले आहेत. ओके, आता सगळ्यात महत्त्वाचा पार्ट जो आहे तो काय करायचा आहे, तर जो लोकस आपल्याला ड्रॉ करायचा आहे त्याच्यासाठी प्रत्येक पॉईंटमधनं पास होणारी लाईन आपल्याला ड्रॉ करायची. ओके, दिस इज द लाईन पासिंग थ्रू 1, 7. सेंटरमधनं जाणारी ऑलरेडी आपण ड्रॉ केलेलीच आहे. आता 3 आणि 5 मधनं जाणारी जी लाईन आहे ती पण पास करा. आता बघा मी 45चा फक्त 2 पॉईंट घेतले होते आणि लाईन ड्रॉ केली होती सेंटरमधनं पास होणारी, तर हे बरोबर पॉईंट जे आहेत हे एकाच लाईनीवर आलेले आहेत. ओके, आणि नंबर 4 जो आहे पॉईंट नंबर 4 त्याला टँजंट ड्रॉ करायचे लाईक दिस. ओके, आता आपण हे सगळे जे आहे हे ड्रॉ करून घेतलं. आता आपल्याला काय करायचं आहे, तर याचे पॉईंट्स मार्क करायचे की जो पॉईंट 8 नंबर आहे तो कसा मूव्ह होतो आहे ते आपण बघूयात. आता कंपासमध्ये डिस्टन्स घ्यायचं आहे इक्वल टू रेडियस. कंपासमध्ये डिस्टन्स घ्यायचं आहे इक्वल टू दी रेडियस दॅट इज 20 mm. ठीक आहे, आता बघा याच्यात लॉजिक कसं लावायचं आहे ते. या व्हीलचं रोटेशन कसं आहे, हे लेफ्टकडून राईटला चाललेलं आहे. म्हणजे रोटेशन कोणत्या डायरेक्शननी आहे,
इट इज इन द क्लॉकवाईज डायरेक्शन. रोटेशन इज इन द क्लॉकवाईज डायरेक्शन. तर हा जो पॉईंट नंबर 8 आहे हा सुद्धा क्लॉकवाईज डायरेक्शननीच पुढे मूव्ह जायला पाहिजे. तर कसं करायचं आपण बघूयात. डिस्टन्स इन द कंपास इज इक्वल टू द रेडियस. C1 वर कंपास ठेवायचं आहे आणि पॉईंट नंबर 1 बरोबर आहे. 8 तर इथे आहे. 8च्या नंतर 45 डिग्रीचं ज्यावेळेस रोटेशन होईल क्लॉकवाईज डायरेक्शनने त्यावेळेस पॉईंट नंबर 1 आपल्याला घ्यायचं आहे. ओके, तर C1 वर ठेवलं. कंपास 1 मधनं जी लाईन पास होते आहे तिला आपल्याला कट करायचं आहे इथे. C1 वर कंपास ठेवलेला आहे. पॉईंट नंबर 1 मधनं जाणारी जी लाईन आहे तिला मी इथे कट केलेलं आहे अँड नेम द पॉईंट एज P1. नेम द पॉईंट एज P1. आता C1 वर जेव्हा मी हे ठेवतोय कंपास तेव्हा एक पॉईंट जो आहे तो इथं मिळतोय आणि दुसरा पॉईंट जो आहे तो या पण ह्याही डायरेक्शनला मिळतोय. इथे पण तो कट करतोय 1च्या लाईनला. मग आपण हा का नाही घेतला, म्हणजे असा का नाही घेतला तो कर्व. समजा इथे कट झालाय तर तो असा का नाही घेतला, हाच पॉईंट का बरं घेतला. त्याचं लॉजिक असं आहे, अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. ओके, की सर्कल जो आहे तो क्लॉकवाईज डायरेक्शननी मूव्ह होतो आहे. तर पॉईंट नंबर 1ला सुद्धा आपल्याला क्लॉकवाईज डायरेक्शननीच बघायला लागणार आहे. आता पॉईंट नंबर 1चा जो हा पॉईंट आहे हा त्याच्या क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये आहे. म्हणजे इकडनं जर आपण गेलो तर हा क्लॉकवाईज डायरेक्शनमधनं आहे आणि इथे जो पॉईंट कट झालेला आहे तो अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननी कट झालेला आहे. हे बघ, C1 वर ठेवलेलं आहे, इथं मी कट केलं त्याला. ओके, सो दिस इज क्लॉकवाईज अँड दिस इज अँटी क्लॉकवाईज. तर क्लॉकवाईज डायरेक्शननी जो पॉईंट मिळालेला आहे तो पॉईंट आपल्याला करायचा आहे, कन्सिडर करायचा आहे, दॅट इज P1. ओके, आता C2 वर मी इथे ठेवलं आणि 2 नंबरची जी लाईन आहे, 2 नंबरच्या पॉईंटमधनं जी पास होणारी लाईन आहे तिला आता P1च्या पुढे आपल्याला क्लॉकवाईज डायरेक्शननी जायचं आहे. तर C2 वर ठेवलं, एक पॉईंट इथे आला, तोच C2चा पॉईंट इथे पण येऊ शकेल, बरोबर आहे. पण P1च्या रिलेटिव्हली हा क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये आहे, हा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये आहे. आपला सर्कल क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये मूव्ह होतो आहे, त्याच्यामुळे अँटी क्लॉकवाईजचा पॉईंट घ्यायचा नाही, फक्त क्लॉकवाईजचा घ्यायचा आहे. सो दिस इज द पॉईंट टू बी कन्सिडर्ड. हा झाला P2. आता C3 वर ठेवले आणि 3 नंबरच्या लाईनला कट केलं. परत P2 पासून हा क्लॉकवाईज आहे. आता C3 वर जर मी ठेवलं तर तो इथे पण येईल, पण हा अँटी क्लॉकवाईज आहे, हा क्लॉकवाईज आहे. सो कन्सिडर धिस एज P3. ओके, आता आपण ड्रॉइंग किती ॲक्युरेट ड्रॉ केलेलं आहे याची टेस्टिंग जी कुठं होत असेल तर ती 2 पॉईंटवर होते. एक आहे पॉईंट नंबर 4 आणि दुसरा आहे पॉईंट नंबर 8. कारण आपण सगळ्या लाईन्स जर आपण परफेक्टली पॅरलल घेतल्या असतील आणि चांगल्या प्रिसिजननी ड्रॉइंग केलं असेल तर हा जो आर्क आहे हा बरोबर या लाईनवर येतो. थोडं जरी आपण 1-2 mm इकडे ड्रॉइंग करताना जर आपला मिसमॅच झालं असेल किंवा ॲक्युरेसी थोडी कमी झाली असेल तर एक तर पॉईंट वर तरी जातो किंवा खाली तरी येतो. तर आपल्या ड्रॉइंगची ॲक्युरेसी 2 पॉईंटवर समजते. एक आहे पॉईंट नंबर 4, दुसरा आहे पॉईंट नंबर 8. तर इथे आपण बरोबर लाईनवर आलं. सो दिस इज P4. आता C5 वर मी ठेवलंय आणि 5 नंबरची जी लाईन आहे तिला कट केलंय इथे. ओके, आता हाच पॉईंट इथे पण कट होऊ शकतो, म्हणजे P4च्या अगदी जवळ पण आहे. एक पॉईंट इथे मिळाला आहे, दुसरा इथे मिळाला. मग मी हाच का कन्सिडर केलेला आहे, कारण की जर हा पॉईंट मी इथे घेतला तर हा आहे क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये, हा आहे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये. सो दिस इज नॉट रिक्वायर्ड अँड दिस शुड बी कन्सिडर्ड. सो दिस इज P5. आता सिमिलरली C6 वर ठेवायचं आहे, सेंटर 6. पॉईंट नंबर 6 मधनं जाणारी जी सेंटर लाईन आहे तिला कट करायचं आहे.
आता पी इकडे पण पॉईंट कट होतोय, पण हा का नाही करायचा आहे, कारण हा अँटी क्लॉकवाईज आहे, हा क्लॉकवाईज आहे. सो दिस इज P6. आता C7 वर ठेवायचं आहे कंपोज आणि 7च्या लाईनला कट करायचं आहे. दिस इज P7 आणि P8 ऑटोमॅटिकली इथे येतोय. दिस इज P8. ओके. तर आता हे सगळे पॉईंट्स तयार झालेत. कुठले? 1 1 2 3 4 5 6 7 आणि 8. आता हे सगळे पॉईंट जे आहेत हे फ्रेंच करनी जॉईन करायचे आहेत. ओके. तर माझ्या छोटीने फ्रेंच कर कुठेतरी ठेवलं आहे, मी तो नेक्स्ट न्यूमरिकलला शोधून ठेवतो. आता सध्याच्याला मी त्याला फ्री हँड जॉईन करतो आहे, पण तुम्ही तो फ्रेंच करनी जॉईन करायचा आहे. ओके. स्टार्ट कुठनं होईल आहे पॉईंट? कर्व पॉईंट नंबर 8 पासून स्टार्ट होईल. मोस्ट कॉमन मिस्टेक काय होते, आपण P1 पासून घेतो आणि P7 ला संपवतो. तसं करायचं नाहीये. पॉईंट नंबर 8 पासून स्टार्ट करायचं आहे आणि इथे 8 डॅश म्हणजे P8 पर्यंत आपल्याला तो कंटिन्यू करायचा आहे. ओके. सो स्टार्ट विथ 8 टू P1, P1 टू P2, P2 टू P3, P3 टू P4, P4 टू 5, 5 टू 6, 6 टू 7 आणि 7 टू 8. हा जो प्रोफाईल आहे, दिस प्रोफाईल इज कॉल्ड एज दी सायक्लॉइड. हा जो पॉईंट 8 आहे तो प्रत्येक 45 डिग्रीनी असा पुढे चाललेला आहे. ओके. क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये आहे. लॉजिक तुम्हाला मी आत्ता सांगितलेलं आहे कसं करायचं आहे ते. त्याच लॉजिकनी हे पॉईंट्स जे आहेत हे ट्रेस करायचे आहेत. अँड दिस इज दी लोकस ऑफ दी सायक्लॉइड. आता लास्ट पार्ट राहिला त्याचा तो म्हणजे डायमेन्शनचा. आपण तो डायमेन्शन देऊ आणि मग पुढच्या न्यूमरिकलकडे जाऊयात. ओके. सर एक डाऊट होता. एक मिनिट आधी होऊन जाऊ दे सगळं, मग हो डाऊट. सर. दिस इज 540. आता सरकमफरन्स दाखवायचं आपल्याला 125.66. तर आपण या लाईनच्या खालच्या बाजूला हे सगळं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. तर इथेच आपण डायमेन्शन दिलं तर ते काही असं म्हणजे इफेक्टिव्ह नाही राहणार. सो वी विल प्रोव्हाइड द डायमेन्शन ॲट दी अपर साईड. तर हे डायमेन्शन इथे देऊयात आपण आता. And this distance is equal to the circumference, which is equal to pi into d, which is equal to 125.66. ओके. तर हे डायमेन्शन्स आपल्याला असे द्यायचे आहेत. ओके. तर इथे आपण हा प्रॉब्लेम कंप्लीट करत आहे. हा काय आहे? मुवमेंट ऑफ ए पॉईंट ऑन ए सर्कल ॲट दी बेस. ओके. आता आपल्याला नेक्स्ट जे करायचं आहे तो हा जो अप्पर पॉईंट आहे हा मूव्ह करताना कसा मूव्ह होईल आहे तो आपल्याला नेक्स्ट न्यूमरिकलमध्ये बघायचं आहे. तर इथे आपण थांबू. रेकॉर्डिंग थांबवता इथे.